नीरा नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि अशा वेळेस आता नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। नीरा नदीपात्रात अंदाजे 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? गेल्या 4 दिवसापासून या भागामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची वाढ झालेली आहे। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये या संपूर्ण पाणलोट क्षेत्रातून जवळपास 30,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आलेला आहे। तसंच बंधाऱ्यामधून सुद्धा पाणी सोडलेलं आहे। काल आपण पाहिलं की नीरा ओढा जो होता तो फुटलेला होता आणि त्यामुळे सतर्कता बाळगून या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याचे जे बर्गे असतात ते काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। तसेच आज पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा एकदा जो विसर्ग आहे तो सुद्धा वाढवण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता सद्यस्थितीत आपण पाहिलं तर नीरा नदीतील पात्राच्या बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी आणि काळजी घ्यावी असं आवाहन आहे ते जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र पुणे पाटबंधारे विभागाकडून याची संपूर्णपणे खबरदारी आहे ती सुद्धा घेतली जाते। सद्यस्थितीत काहीशी विश्रांती पावसाने घेतली असली तरी आजही पावसाचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे या नीरा नदीकाठचा जो बंधारा आहे तो फुटू नये त्यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि सध्या 30,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा या नीरा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढे बारामती असेल त्याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणी हे पाणी जाणार आहे आणि त्यामुळे तिथे देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।